नंदुरबारच्या शहादा तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय। वादळी वाऱ्यामुळे आलेल्या पावसानं शहादा तालुक्यात वीज पुरवठा देखील खंडित झालाय। तब्बल 8 तासांपासून हा वीज पुरवठा खंडित आहे। त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत। पपई आणि केळीच्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण 35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकाच दिवसात हा वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस, त्यामुळे नदी नाल्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। ओढे सुद्धा भरभरून वाहू लागलेले आहेत। शहाद्यामध्ये झालेला हा पाऊस आहे आणि हा इतका प्रचंड होता। वादळी वाऱ्यासह आलेला हा धुवाधार पाऊस, ज्याच्यामुळे अगदी रस्त्यावरनं सुद्धा नाले ओढे हे वाहू लागलेले आहेत। त्याचा फटका हा सर्वसामान्य आणि इथल्या केळी बागांना सुद्धा बसलेला आहे। सर्वसामान्य नागरिकांना तर बसलाच आहे, मात्र केळीनं सुद्धा आणि पपईला सुद्धा अक्षरशः झोडपून काढलेलं पाहायला मिळत आहे। तर 8 तासांपासून या परिसरातला वीज पुरवठा हा खंडित आहे आणि त्यामुळे नागरिकही हैराण झाले।